राज्यात अनेक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात चांगलीच स्पर्धा सुरू होती। सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत अद्यापही निर्णय झालेला नाहीये असे तीनही पक्षांचे नेते सातत्याने सांगत होते। त्यातच ठाकरे गटाने 2 दिवसांपूर्वी त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यामध्ये 17 उमेदवारांची नावे असून यात सांगलीच्या जागेचाही समावेश आहे। सांगलीतून ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे, परंतु या उमेदवारीला मावियाच्याच घटक पक्ष काँग्रेसने विरोध केलाय। काँग्रेस नेते विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करीत होते। त्यास पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा देखील आहे, परंतु ठाकरे गटाने या जागेवरून त्यांचा उमेदवार जाहीर केला असल्याने मावियात तणाव निर्माण झालेला आहे। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण झालेला आहे। यावरून शिंदे गटाने महाविकास आघाडीवर टीका केली आहे। शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगलीच्या जागेवरून ठाकरे आणि काँग्रेस पक्षात भांडण लावलेले आहे। ही शरद पवारांची खेळी असून ठाकरे गट त्या खेळीत अडकलाय। शिरसाट म्हणाले, ज्या सांगलीत ठाकरे गटाचे अस्तित्वच नाही ती जागा ते कधी लढलेही नाहीत। त्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल? मुळात हा तिढा निर्माण व्हावा म्हणून ही ठरवून केलेली खेळी असल्याचं त्यांनी म्हटलंय।